ट्रूथ अँड डेअर खेळताना जवळीक साधत खेड तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आल्याचा प्रकार पुण्यात रावेत परिसरात घडला आहे। धक्कादायक बाब म्हणजे पीडित मुलगी, तिची मैत्रीण आणि आरोपी हे इंस्टाग्रामच्या माध्यमातून ओळख झाल्यानंतर पहिल्यांदाच प्रत्यक्ष भेटले होते आणि मद्यप्राशन केल्यानंतर मध्यरात्री ते पहाटे हा प्रकार घडला आहे। आयुष आनंद भोईटे वय वर्ष 20, राहणार बाल्हेकरवाडी चिंचवड, सुशील ठाकूर वय वर्ष 22, ऋतिक संजय सिंग वय वर्ष 25, दोघेही राहणार बापदेवनगर देहुरोड अशी या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत। भोईटे याने 17 वर्षाच्या मुलीवर अत्याचार केला आहे। यावेळी पीडित मुलीची एक रील स्टार मैत्रीणही फ्लॅटमध्ये उपस्थित होती। 17 वर्षीय पीडित मूळची राजगुरुनगर खेड येथील मुलगी नीटची परीक्षेची तयारी करण्याकरता पिंपरीतील संत तुकारामनगर परिसरात एकटीच भाडे तत्वावर राहत होती। पार्टीच्या व मैत्रिणीला भेटण्याच्या निमित्तानं संजय आणि ऋतिक या दोघांनी पीडितेला कारमध्ये बसवून रावेत या ठिकाणी आणले। रावेत इथे आल्यानंतर आरोपी भोईटे आणि मैत्रिणीने आधीच मद्यप्राशन केल्याचे तिच्या लक्षात आले। काही वेळानंतर पीडित, रील स्टार आणि आरोपींनी पुन्हा मद्यप्राशन केले। सर्वांनी मद्यप्राशन केल्यानंतर ट्रूथ अँड डेअर खेळायला सुरुवात केली। त्यानंतर काही वेळाने पीडित मुलीला फ्लॅटमधील एका स्वच्छतागृहात जाऊन तिथे तिच्यावर अत्याचार केला। हा प्रकार घडत असताना पीडितेच्या मोबाईलवरून तिच्या एका नातेवाईकाला फोन लागला। फोन सुरू असल्याचे पीडितेला आणि आरोपीला लक्षात आले। संबंधित नातेवाईकाने हा प्रकार पीडित मुलीच्या आई वडिलांना कळवला। दरम्यान हा प्रकार घडण्यापूर्वी दारूच्या नशेत असलेल्या या मुलीने आई वडिलांनाही फोन केले होते। मात्र नातेवाईकाने धक्कादायक माहिती सांगितल्यानंतर पहाटेच्या सुमारास पीडित मुलीच्या आई वडिलांनी पिंपरी चिंचवडमध्ये धाव घेतली। घडलेल्या प्रकाराबाबत मुलीकडे चौकशी केल्यानंतर हे कुटुंब थेट पोलीस आयुक्तालयात दाखल झाले। त्यानंतर पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पीडित मुलीची चौकशी केली। त्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच आरोपी संजय आणि ऋतिक या दोघांना ताब्यात घेण्यात आले। या दोघांच्या माहितीवरून आरोपी भोईटे याला रात्री उशिरा ताब्यात घेण्यात आले। धक्कादायक आणि दुर्दैवी बाब म्हणजे पीडित मुलीला आरोपी भोईटे याचे पूर्ण नाव, त्याचा फ्लॅट नेमका कुठे आहे, रात्री आपण कुठे गेलो होतो याबाबत काहीच माहिती नव्हते। पोलिसांनी मोबाईलच्या तांत्रिक माहितीच्या आधारावर सर्व आरोपींची नावे निष्पन्न केली। त्यानंतर आरोपींचा छडा लावून या तिघांना अटक करण्यात आली आहे।